शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो, तसंच आपल्या फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज एक आपण महत्त्वाचा विषय बघत आहे की बाबा कलिंगडमध्ये कोणत्या व्हरायटीची निवड करावी जेणेकरून आपल्याला खूप सारं चांगलं उत्पादन मिळेल. आणि जसे की आपण 40 टनाचं जे काही सिरीज बनवत आहे की बाबा 40 टन कसं उत्पादन काढायचं आहे ह्यामध्येही तुम्हाला मदत होईल. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. तसेच शेतकरी मित्रांनो, जे काही चांगलं काम करतो आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आज एक महत्त्वाचा विषय बघत आहे की बाबा बऱ्याच शेतकऱ्यांचे खाली कमेंट येत असतात आणि बरेच शेतकरी विचारत असतात की बाबा सर व्हरायटी कुठली लावावी. तर त्या संदर्भात तुम्हाला नॉलेज पाहिजे. बऱ्याच ठिकाणी व्यापारी जे दादा असतात किंवा व्यापारी म्हणजे खरेदी करणारे कलिंगड त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की बाबा हीच व्हरायटी लावली पाहिजे आणि ह्याच आम्ही घेणार. तर ह्या बऱ्याच गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे व्हिडिओमध्ये. तर आपण एक एक स्टेप वाईज मुद्दे कव्हर करूया. तर सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो की थोडा इतिहास तुम्हाला माहित पाहिजे कलिंगडचा. तर थोडा मी इतिहास तुम्हाला सांगतो की 2009, 10, 11च्या दरम्यान कलिंगडमध्ये एक क्रांती झाली. तर ह्याच्यापूर्वी आपण कलिंगड खात होतो तर मोठा यायचा तो सेगमेंट, पट्ट्याचा यायचा सेगमेंट. तर ते कलिंगड कधी खायचं किंवा आपण एकदम खूप लहान असायचो तर त्यावेळेला कलिंगड यात्रेमध्ये किंवा कुठं तर कोणतर घरात एखादा पाहुणा घेऊन यायचा किंवा घरात आपल्या कोणतर घेऊन यायचं आणि आपण ते कलिंगड खायचो. मोठं 10 किलो 15 किलो ते कलिंगड असायचं, जे आता गिरीश सुप्रीत नावाने येतं त्या सेगमेंटमध्ये कलिंगड असायचं. कलिंगड गोड असायचं, खूप चांगलं असायचं. पण 2009, 10, 11च्या दरम्यान कलिंगडमध्ये खूप चांगला रिसर्च झाला आणि त्या दरम्यान की पहिल्यांदा नोयू सीड्सनं जी तैवानची कंपनी आहे नोयू सीड्स, तर ह्या कंपनीनं पहिल्यांदा आईस बॉक्स सेगमेंट घेऊन आला. तर आईस बॉक्स सेगमेंट आणताना त्यांचा कदाचित असा विचार असेल, मला नाही माहीत, पण असा विचार असेल की बाबा छोटे छोटे फॅमिली खूप आहेत आता भारतामध्ये, 3-4 लोकांची फॅमिली झालेल्या आहेत. तर ही फॅमिली कट करून एकदा खाल्लं की कलिंगड संपून जावं आणि कलिंगड गार खायचं हे असतं. त्यामुळं जो फ्रीजचा आईस बॉक्स असतो, जो फ्रीजमध्ये एक छोटा बॉक्स असतो आपला बर्फ करायचा, तर त्या बर्फाच्या बॉक्समध्ये कलिंगड बसावं आणि ते गार व्हावं आणि आपण कट करून खावं आणि गार कलिंगडचं फील यावं आपल्याला. तर त्या हिशोबानं तशी व्हरायटी लॉन्च केली 2 किलोची, किरण नावानं मार्केटमध्ये पहिल्यांदा. जे वरचा पूर्ण कव्हर त्याचा काळा होता आणि आत लाल कलरचं गोड एकदम खूप छान टेस्टचं असं कलिंगड ते मार्केटमध्ये आलं. तर त्याला आईस बॉक्स सेगमेंट म्हटला जातो. आता आपल्या इकडे बरंच आपल्याला माहित असतं की बाबा आईस बॉक्स सेगमेंट म्हटलं जातं. तर जो आईस बॉक्स असतो तो फ्रीजमधला आईस बॉक्स, त्या फ्रीजमध्ये बसण्यासारखा कलिंगड, त्याला आईस बॉक्स सेगमेंट म्हटला जातो. तर ह्या कलिंगडचा जन्म झाला आणि मग हळूहळू हे कलिंगड मार्केटमध्ये प्रचार प्रसार झाला चांगला, लोकांना आवडायला लागला आणि खूप सारे लोक आवडीनं खायला लागले आणि मार्केट खूप बसलं. लावणाऱ्यांची संख्या वाढली, विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली, व्यापाऱ्यांची संख्या वाढली, सगळं हळूहळू वाढत गेलं. मग त्यानंतर सिंजेंटानं शुगर क्वीन आणली, अतिशय चांगली व्हरायटी आणली, खूप चांगलं मार्केटमध्ये परफॉर्मन्स दिला. मग त्यानंतर हळूहळू खूप साऱ्या व्हरायटी आहेत. त्यानंतर तुम्हाला माहित असणारी व्हरायटी म्हणजे तसं बघायला गेलं तर मग मेलोडी खूप चांगले आहे. त्यानंतर खूप म्हणजे खूप तुम्ही हजारो व्हरायटीची नावं ऐकलं असणार आहे कलिंगडमध्ये. तर हा विषय काय की नाही, हळूहळू आत्ता 2 किलोच्या पुढं मागणी मार्केटमध्ये वाढाल्याने हे का झालं. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं की 2010 मध्ये कलिंगड आईस बॉक्स सेगमेंटचा आला आणि शुगर क्वीन असू दे किंवा किरण असू दे, तर ह्या ज्या काही व्हरायट्या होत्या ह्या 2 किलोमध्येच मेंटेन होणार, 2 ते 3 किलोमध्ये मेंटेन होणार आहेत. आता आपण वेगळी प्रॅक्टिस करतो प्रत्येक ठिकाणी की बाबा साईजसाठी आपण हेवी पोटॅशचे ग्रेड वापरणे, तसे हार्मोन्स वापरणे, ह्या माध्यमातून साईज क्रिएट करतो. पण नॅचरली ज्या वेळेला त्याचं ब्रीडिंग केलं जातं किंवा एखादी व्हरायटी रिसर्च केली जाते की त्याचे आई वडिलांच्यावर खूप सारं मेंटेन असतं ना. आता आपण स्वतः एखादा बाळ जन्माला येतं तर ते बाळ एकतर आईसारखं असतं किंवा वडिलांसारखं असतं, त्याचे कॅरेक्टर्स, त्याचे जीन्स त्या ह्याच्यात उतरलेले असतात. तर ती खूप महत्त्वाची असते. कारण का हे तुम्हाला का समजून सांगालोय, कारण का ह्याचं उत्तर कुठली व्हरायटी निवडायचं हे तुम्हाला पुढं ह्या उत्तरमधनंच तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू क्लिअर होत जाणार आहेत. तर हायब्रिड टेक्नॉलॉजी जी काय आहे शेतकरी मित्रांनो, तर या हायब्रिड टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जे काही आहेत किंवा जसं पाहिजे आपल्याला बाळ, तर तशा पद्धतीने त्याचे आई वडील निवडले जातात आणि त्या आई वडिलांच्या माध्यमातून नवीन बाळ जन्माला येतं. तर तशा पद्धतीनं छोटा आईस बॉक्स जास्त TSSचा 2 ते 3 किलोचा सेगमेंट हा किरण शुगर क्वीन हळूहळू आणि त्या पॅटर्नमध्ये हळूहळू वाढत गेले. आता शेतकरी मित्रांनो काय झालं तुम्हाला सांगतो की जसं कलिंगड खाणाऱ्यांची संख्या वाढली, कलिंगड लावणाऱ्यांची संख्या वाढली, तसं कलिंगड विकणाऱ्यांची संख्या सुद्धा हळूहळू वाढत गेली. मग कलिंगड पूर्वी हे फ्रूट मार्केटला विकायचं, म्हणजे कसं की बाबा स्टॉलला, की बऱ्याच ठिकाणी स्टॉलला कलिंगड लावलेलं असायचं आणि ते कलिंगड विकायचं. मग या स्टॉलपर्यंतचा मिडल एजंट कोण आहे
की शेतकऱ्यापासून स्टॉलपर्यंत विकणारा हा व्यापारी वर्ग झाला. मग ह्या व्यापारीमध्ये अचानक चेंज काय झालं की बाबा विकत घेताना बाबा 2 किलोच्या पुढचं कलिंगड पाहिजे, ही मानसिकता का आली मार्केटमध्ये, किंवा जास्त साईजची कलिंगडची मानसिकता का आली. तर जे काही स्टॉलवाले आहेत किंवा बाबा जे फळ कापून विकतात, फळ स्टॉलला कापून विकतात किंवा ज्यूस सेंटरवाले आहेत, तर ह्यांना मग प्रत्येक वेळेला 2 किलोचं कट करायचं आणि त्यात 2 किलोतला गर मिळवायचा, तर ह्या गोष्टी थोड्या डिफिकल्ट व्हायल्या. मग हिनी घेताना निवड करताना काय विचार करायले की बाबा आम्हाला जेवढं मोठं घेता येईल, जेवढं मोठं पाहिजे तेवढं मोठं पाहिजे. मग त्यांची मागणी आली 4 किलोची, 5 किलोची, ही मागणी वाढायला लागली. 4 किलो पाहिजे, 5 किलो पाहिजे, ही मागणी वाढायला लागली. मग त्याच दरम्यान एक गोल सेगमेंट आला, पूर्ण असा राऊंड शेप ऑगस्टा सेगमेंट सिंजेंटानं लॉन्च केला की त्यामध्ये गर जास्त आहे, तो पण 8-10 किलोचं कलिंगड होईल, असा सेगमेंट पण मार्केटमध्ये आला. पण तो सेगमेंट लावणारे सगळे कमी होते. बऱ्याच कोकणात, रायगड या भागात वगैरे लावले, पण बाहेरच्या ठिकाणी लावण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्याचं सेटिंग पहिलं एक सेटिंग पडणार, दुसरं सेटिंग पडत नव्हतं. तर ह्या गोष्टी पण असतात. तर हळूहळू जे सेगमेंट वाढालं साईजनुसार, मग त्यामध्ये कलश सीडचा मेलोडी आला. तर मेलोडीची साईज खूप चांगली मिळायला लागली, 4 किलो, 5 किलो, 6 किलो, 8-8 किलो सुद्धा कलिंगड लोकांना भेटायला लागले आणि त्याचा गोडीही चांगली होती. तर हा सेगमेंट तिथं परफेक्ट सूट होऊन गेला आणि मार्केटमध्ये मग इंडस्ट्रीमध्ये चेंज झालं की बाबा जास्त पाहिजे, 4 किलो 5 किलो साईज पाहिजे, किंवा व्यापारी सुद्धा कदाचित म्हणायला लागले की बाबा कलिंगड आम्हाला 2 किलोच्या पुढचं पाहिजे. मग ह्या सेगमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला हाच विचार करायचा आहे की मार्केट डिमांडिंग काय आहे, किंवा मार्केटमध्ये 2 किलोच्या पुढचं कलिंगड पाहिजे. तर आपल्याला तशी व्हरायटी आपल्याला निवडायची किंवा जेनेटिकल कॅरेक्टर त्याचे तसे असले पाहिजेत. आता मी जेनेटिकली का बोलत असतो शेतकरी मित्रांनो की बाबा तुम्हाला मगाशी बोलता बोलता म्हटलो की बाबा आई वडिलांच्या वरच तो मुलगा तसा होत असतो. समजा आता मुलगा गोरा आहे, आई वडील दोघं पण काळे आहेत, तर मुलगाही काळाच होणार शेतकरी मित्रांनो. तसं आई वडील बिग शॉट आहेत बाबा, आई वडिलांचं साईज खूप चांगलं आहे, मोठी मोठी साईज आहे, तर त्यांची मुलंही मोठी साईज घेणारे असतील. आई वडीलच जर का छोट्या छोट्या साईजचे असले तर त्यांची मुलंही छोट्या साईजचीच होणार. तर हा पहिला विषय आहे. त्यानंतर हळूहळू मार्केटमध्ये मग प्रॉब्लेम पण यायला लागले शेतकरी मित्रांनो. आता जे काही मोठे सेगमेंट आले, आता तुम्हाला मी म्हटलो की गिरीश सेगमेंट आहे, पूर्वी जो यायचा की मोठा सुप्रीत गिरीश हे कलिंगड यायचं, ह्या 8 किलो 10 किलो. आता अजून एक शेतकरी तुम्हाला गंमत सांगतो की गेले 10 वर्षापासून आपण कलिंगड करतो, त्यामुळं हे तुम्हाला हक्कानं आणि व्यवस्थित सगळी माहिती सांगत आहे आपण, कारण का ही प्रॅक्टिस आपली एवढी झालेली आहे, एवढं कलिंगडमध्ये अभ्यास केलेला आहे आपण, आणि कलिंगड आपल्यासाठी नाद, प्रेम, आनंद, छंद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं आपलं कलिंगड आहे. त्यामुळे मी एवढं डिटेल तुम्हाला सांगू शकतोय. तर शेतकरी मित्रांनो जे काही ऑगस्टा सेगमेंट आहेत, मोठा सेगमेंट आहेत, तर हे वडील म्हणून निवडले आणि आई म्हणून काळा सेगमेंट निवडला. तर ह्याच्या माध्यमातून एक वेगळा सेगमेंट आला. जसं तुम्हाला मेलोडी सारखा सेगमेंट म्हटलो, तर असे बरेच कलिंगड तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन केला तर त्याच्यामध्ये नकळत तुम्हाला तसे पट्टे पट्टे जे ड्रॅगन सारखं असं त्याच्यावर पट्टे, जो हिरवा आणि पोपटी कलरचं जे असतं, पिवळसर पोपटी कलर आणि त्याच्यावर हिरवा डाग पट्टा असतो जो कलिंगडचा, तर तसे सेगमेंट तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा असतील जास्त मोठ्या कलिंगडमध्ये. मध्ये तुम्हाला ओव्हल शेपमध्ये कलिंगड असतील, मिळाले असतील. आम्ही मध्ये नेत्राचा शिव लावलं होतं, ते ओव्हल शेपमध्ये झालं होतं. तर हे आई वडिलांच्यावर खूप सारं डिपेंड आहे की हायब्रिड कसं तयार केलं जातं. तर आपल्याला मोठी साईज पाहिजे. आता मार्केट डिमांडिंग आपल्याला काय आहे की बाबा मोठी साईज पाहिजे आपल्याला, आणि त्याचं वजन चांगलं झालं पाहिजे, त्याचा गोडी चांगली असली पाहिजे, आणि आतला गर आहे तो एकदम लाल भडक असला पाहिजे. मग शेतकरी मित्रांनो मी सांगायला एवढं सोपं पण नाही आहे. जे ब्रीडर्स असतात, काम करणारे असतात, ते खूप हुशार असतात, खूप त्यांना मेहनत करावी लागते. कारण का असे आई वडील चांगले शोधायचे आणि त्यांची मुलं हे चांगलं येतील आणि परत त्यांच्यापासून ब्रीड जन्माला घालायचं. तर यांना हजारो क्रॉसिंग करावे लागतात. एकदा ए घेतलं, बी घेतलं, त्या ए बी पासून एक वेगळं आलं, बी घेतलं, सी घेतलं, त्यापासून बी सी पासून एक वेगळं आलं, असं वेगवेगळं त्यांना मॉडेल्स लावावे लागतात. आणि त्यातनं एक त्यांना अपेक्षित आपल्याला जे असतं ते ब्रीड आपल्या हाताला लागतं आणि त्याचं पुढे कॅरेक्टर चेक करावे लागतात. आता ह्यामध्ये अजून पुढे वेगवेगळे प्रॉब्लेम्स यायला लागले. जसे की जुन्या व्हरायट्या होत्या त्या उत्पादन घेऊन किंवा कारण का आता आई वडील एकच झाले, तर त्या आई वडिलांच्यापासून मुलं जन्माला घालायचे, तर ते हळूहळू घेऊन त्याचंही कुठतर लिमिटेशन्स येतात की बाबा उत्पादन घ्यायला, प्रोडक्शन घ्यायला. तर त्यामध्ये दुसरे प्रॉब्लेम्स आणि आपल्याला दिसायला लागले की बाबा विल्टिंगचा प्रॉब्लेम, फ्युझारियम विल्ट असू दे, किंवा गमॉसिसचा प्रॉब्लेम आता हल्लीकडे यायला आहे. आणि तिसरं महत्त्वाचं की बाबा सेटिंगचा प्रॉब्लेम, कारण का त्याचे पोलन अँथर्स असतात जे बाबा की मधमाशीला 6 ते 7 वेळेला पोलन अँथर म्हणजे मेल फ्लॉवर ते फिमेल फ्लॉवर करावं लागतं, आणि त्यामध्ये एक सेटिंग जनरेट होत असतं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्यामध्ये पण आता टेक्नॉलॉजी हायब्रिड म्हणजे जे काही ब्रीडर्स आहेत त्यांनी शोध लावला वेगवेगळा की त्याची सेल्फ रेजिस्टन्स चांगलं तयार केली, की जणू काय अशी जीन्स हुडकले की बाबा ते खूपच स्ट्रॉंग असतील आणि त्यांची मुलंही स्ट्रॉंग असली की अशा रोगप्रतिकार क्षमतेला ताकद लावतील.
तर अशा व्हरायटी आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्याच कंपन्या ह्या वेगवेगळ्या रिसर्च करत असतात. तर आता आपण 2024 मध्ये काम करत असताना पहिली गोष्ट हे करायची आहे की तुमच्या डोक्यातनं हे काढून घ्यायचं आहे की कुठलाही व्यापारी दादा म्हटला की मला अमुक अमुक व्हरायटी पाहिजे, व्यापारी म्हटला की रोहित कलिंगड चांगला आहे आणि मला रोहितच पाहिजे, तर व्यापारी दादाला सांगा की कुठलाही कस्टमर कुठलाही ग्राहक अमुक अमुक व्हरायटी पाहिजे म्हणून ग्राहक कुठलाही खरेदी करत नाही. प्रत्येक ग्राहक म्हणतो की कलिंगड मला गोड पाहिजे, लाल भडक पाहिजे, त्याचं रस चांगलं पाहिजे, त्यात क्रंचीपणा पाहिजे. ग्राहक हेच मागत असतो, कुठलीही व्हरायटी पाहिजे असं म्हणत नाही. आंब्यामध्ये ठीक आहे की बाबा आंबा मागतील, देवगड हापूस आहे का, पायरी आहे का, केशर आहे का, केशर हापूस आहे का, त्याच्यामध्ये आहे मागणी. पण कलिंगडमध्ये अशी कुठलीही व्हरायटी किंवा कुठलंही नाही, सेम कॅरेक्टरचे खूप सारे कलिंगड्स आहेत आणि खूप जमीन आसमानचा फरक नाही आहे बाबा की बाबा कुठं तर 19-20चा फरक प्रत्येक व्हरायटीमध्ये असतो. तर त्यामुळे व्यापारी दादाला म्हणाव की बाबा असं तू काय आमच्या डोक्यात आम्हाला तू काय खुळ करू नकोस, आम्ही पण खूप शहाणा आहे, आम्ही आता शिकलेले आहेत, आमचे बरीच मुलं सगळी शिकलेली शेती करायला, तर तू काय असं सांगू नकोस की बाबा अमुक अमुक व्हरायटी आहे. कारण का ह्याच्या मागचा अनेक लॉजिक काय शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो. एखादी कंपनी, मला कुठल्या कंपनीला नावं ठेवायचं नाही, सगळ्या कंपन्या खूप चांगलं काम करतात, पण एखादी कंपनी बिझनेससाठी की बाबा 4 व्यापाऱ्यांना सांगितले का तुम्ही आमची व्हरायटीज खरेदी करा, तर इनडायरेक्ट असं काय व्हायला नको की बाबा ते व्यापारी तीच व्हरायटी मागतात. तर त्या गोष्टीमध्ये काय मला बोलायचं नाही आहे. पण शेतकरी मित्रांनो असं कुठलंही नाही आहे. मी गेले कित्येक वर्षाला एकही वर्ष माझं असं गेलेलं नाही की बाबा मी एकच व्हरायटी लावतोय. प्रत्येक वेळेला मी पुढच्या वर्षी जे लावायचं आहे त्याची व्हरायटीचं आत्ता आपण ट्रायल करत असतो आणि ते ट्रायल चांगलं आलं, यशस्वी वाटलं, प्रत्येक क्लायमेटिकला प्रत्येक ऑब्झर्वेशनमध्ये चांगलं वाटलं, तर ती व्हरायटी आपण पुढे कॅरी ऑन करत असतो. तर ह्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या चांगलं काम करतात, प्रत्येक कंपनीची व्हरायटी चांगलं असतं. आता ह्यामध्ये आपल्याला बारीक ऑब्झर्वेशन काय करायचं की बाबा 40 टन आपल्याला उत्पादन प्रति एकर काढत असताना महत्वाची काळजी ही घ्यायची आपल्याला की त्याचे कॅरेक्टर्स माहीत असले पाहिजेत. कॅरेक्टर म्हणजे काय की त्याचे फिमेल फ्लॉवर किती ह्याच्यावर पडत असतात आणि मेल फ्लॉवर कितीवर असतात आणि सेटिंग कितव्या पेऱ्यामध्ये पडत असतात, ही खूप महत्वाची बाजू असते. जुने जे व्हरायट्या होत्या त्याचं 3ऱ्या पेऱ्यात सेटिंग पडायचं आणि 5व्या-6व्यामध्ये सेटिंग पडायचं, 4था गॅप असायचा. नवीन जे काही व्हरायटी आलेल्या आहेत त्याचं 5, 6, 7 असे सेटिंग पडतात आणि काही ह्याचे 8, 9 वर पण सेटिंग पडत असतात पेऱ्यामध्ये. तर हे काम मी तुम्हाला सांगतो आणि बारीक ऑब्झर्वेशन का पाहिजे तुम्हाला सांगतो, कारण का तशी प्रॅक्टिस आपल्याला करता येतो. कारण का प्रत्येक पेरा हे दर 3 दिवसानं तुमचा डेव्हलप होत असतो. तर त्यामध्ये जर का आपण फर्टिगेशन शेड्यूल मिसमॅच झालं, शेंडा तुमचा थांबवतो, काही वेळेला आपण शेंडा थांबवतो, काही वेळेला शेंडा पळवतो, तर अनवॉन्टेड सेटिंग नको तिथं होतं आणि नको ते ग्रेड जातात. बारीक ऑब्झर्वेशन करायचं, 40 टन काढायचा म्हणजे परफेक्ट एकदम परफेक्ट आपल्याला करावं लागतं. तर हे कॅरेक्टर माहीत पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही व्हरायटी निवड करत असताना ज्या यांचं कन्सल्टन्सी घेणार आहे किंवा ज्या कंपनीचे तुम्हाला सहकार्य करणार आहेत तर त्यांच्याकडनं तुमच्या ब्रीडरला विचारा म्हणावं की सेटिंग कधी होणार आहे आणि तसं आपण काम करू, तुम्ही त्यांच्या माध्यमातून तसं व्यवस्थित काम करा. आता शेतकरी मित्रांनो ठराविक कंपनीचं रिकमेंडेशन करणं हे आम्ही सांगू शकत नाही किंवा चुकीचं आहे. शेतकरी मित्रांनो माझं पहिलं असेल की तुमच्या भागामध्ये तुमच्या क्लायमेटला तुमच्या जवळचे नर्सरीवाले असू देत, तुमच्या जवळचे दुकानदार दादा असू देत, तुमच्या जवळचे कंपनीवाले असू देत, कोणी असू दे, तुमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून तुम्ही व्हरायटी सिलेक्ट करा. कुठलीही व्हरायटी चांगली आणि कुठलीही व्हरायटी वाईट असं नाही. ह्या गोष्टीचा अभ्यास करा. मी जे काही तुम्हाला सांगितलं ह्या गोष्टीचा अभ्यास करा. ह्यामध्ये कुठली व्हरायटी परफेक्ट असेल ती लावा. मार्केटमध्ये नोयू सीड्स गेली कित्येक वर्षापासून खूप चांगलं काम कराले, पण त्यांचं गिरीश आणि कलरफुल सेगमेंटमध्ये व्हरायटी आहेत. कलर सीड्स आहे जे मेलोडी आहे त्यांचं कॅन्डी म्हणून व्हरायटी आता आणलेल्या आहेत. ह्याही खूप चांगलं रिसर्च आहे त्यांचं, तेही खूप चांगलं काम करतात. सफल सीड्स आहेत. इंडियन कंपन्याबद्दल मला जास्त प्रेम आहे आणि खूप चांगलं काम करतात. सफल सीडची सुद्धा व्हरायटी खूप चांगलं आहे, ते सुद्धा लावू शकतो आपण. मग मार्केटमध्ये खूप सारे आहेत बाबा की BSFचं येतं, बऱ्याच वेगवेगळ्या सिंजेंटाचं येतं, आता सिम्बा म्हणून व्हरायटी येते त्यांची, बऱ्याच कंपन्यांचं येतं. आता बऱ्याच कंपन्यांची लिस्ट काढायची तर हजारो कंपन्यांची लिस्ट आपल्याला तिथं दिसून येते. तर ह्या आपण आपल्या व्हरायटीनुसार, आपल्या भागानुसार, आपल्या तिथं क्लायमेटिकलमध्ये अभ्यास आणि आधी घेतलेलं कोण आहे तर त्या कॅरेक्टरवर जर का सिलेक्ट केलं तर चालू शकतं. आता महत्त्वाचं मला ह्यामध्ये सांगायचं आहे की आपण कशामध्ये प्रॅक्टिस करतो, तर आपण शुगर फॅक्टरी म्हणून ह्या व्हरायटीवर प्रॅक्टिस करतो. अतिशय चांगली व्हरायटी आहे. गेल्या वर्षी आम्ही त्याचे ट्रायल 10 ते 15 एकरवर ट्रायल्स घेतले होते. आम्हाला जे काही अपेक्षित होतं की त्याचे आई वडील दोघं पण काळे आहेत आणि ते काळा कलरच प्युअर त्याच्यावर खूप मेंटेन होतो. गोडी त्याची चांगली आहे आणि मेन वजन जे आता मार्केटला 6-7 किलो 8 किलोचं वजन लागतं, 5 ते 8 किलोमध्ये बसणारं परफेक्ट वजन आहे. सेटिंग आपल्याला पाहिजे त्या पिरियडमध्ये होतात, कारण का सेटिंग होत असल्यामुळे आम्हाला तसं हार्मोनचा त्याला फोकस करता येतं. आणि दुसरं महत्त्वाचं क्रंचीपणा, गर त्याचा खूप चांगला आहे. गमॉसिसला टिकतो, फ्युझॅरियम विल्टला थोडंफार चांगलं प्रतिकारक्षेत्री करतो आणि प्रॅक्टिसमध्ये राहतो. त्यामुळे आपण शुगर फॅक्टरी व्हरायटी रिकमेंडेशन करतो. ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर मी नंबर पण देतोय, तर त्या नंबरशी फोन करा.
फक्त ही व्हरायटी आमच्याकडेच मिळते, बाकी कुणाकडे मिळत नाही. कारण का आम्ही त्याचं थोडं मोनोपॉलीमध्ये काम करतो आमच्या भागासाठी आणि बरेच कुणाकडे येऊ नये म्हणून. तुम्हाला लागल्यास आम्ही तुम्हाला देऊ शकतो. अतिशय चांगली व्हरायटी आहे, दुसरीकडे कुठं मिळणार नाही, फक्त ते आमच्याकडेच मिळतं. आणि मार्केटमध्ये इतर सुद्धा व्हरायटी आहेत, त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत. असं काही नाही म्हणत आपण की मोठ्या मोठ्या साईजवाल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी खूप साऱ्या चांगल्या व्हरायटी आहेत. तुम्ही ते निवड करा. कुठलीही व्हरायटी वाईट नाही, कुठलीही व्हरायटी चांगली नाही. असं सगळ्याच व्हरायट्या चांगल्या आहेत, कुठलीही व्हरायटी वाईट नाही असं मला म्हणायचं आहे. तर असं निवडू शकतो. थोडंफार टेक्निकल तुम्हाला सांगायचं होतं की बाबा व्हरायटी निवड करताना काय ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं की सगळ्या व्हरायट्या लावू शकतो. अमुक व्हरायटीज चालते, अमुक व्हरायटीज हे डोक्यातनं काढा. सगळ्या व्हरायट्या चांगल्या असतात, फक्त प्रॅक्टिस चांगली पाहिजे. 40 टनाचे आपले भाग 2 झालेले आहेत. त्याच्या पुढचेही भाग तुम्हाला लवकरच मिळतील. सगळे लवकरात लवकर मी संपवून घेणार आहे ते, कारण का कलिंगड लावलेले बरेच शेतकरी आहेत, त्यांना त्याचा उपयोग व्हावा ह्यासाठी. 40 टनाचे भाग बघा, 40 टन काढा. काही हार्मोन स्पेशल आपण तयार केलेले आहेत. तुम्हाला वाटल्यास ते आम्ही डिलिव्हरी करायची व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑनलाईन कन्सल्टन्सी आमची मुलं द्यायलेत. फक्त त्याचा गैरसमज करून घेऊ नका. बिझनेसच्या उद्देशानं करतोय असं काही गैरसमज करू नका. पण सर्व्हिस देत असताना बाबा काही मुलं घ्यावे लागतात, बेस ॲग्री झालेली मुलं आहेत, त्यांच्या माध्यमातून सर्व्हिस द्यावी लागते. तर त्याचा वापर करू शकता. आपलं एकच उद्देश आहे की बाबा शेतकऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, शेतकऱ्याला चांगलं उत्पादन आलं पाहिजे आणि तो यशस्वी झाला पाहिजे. तर असं आपण चांगलं काम करूया. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जर का हा व्हिडिओ वाटला तर हायब्रिडबद्दल, कारण का बरीच लोक हायब्रिडला नावं ठेवतात, हायब्रिड टेक्नॉलॉजीला नावं ठेवतात. तर हायब्रिड टेक्नॉलॉजी काय असते, कशी असते ह्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन. पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ह्याच्या आधी कोण शेतकरी कुठल्या व्हरायटी लावलेल्या आहेत, तुम्हाला कसे रिझल्ट आलेले आहेत आणि किती उत्पादन आलेले आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा. जेणेकरून आपण अजून अभ्यास करता येईल आपल्याला की बाबा त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, ते कशामुळे आलं आणि आपण अजून त्यामध्ये कशी प्रॅक्टिस वाढवू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.